मध्ये दिसत असलेला 70 वर्षाचा अप्पा देशमुख 16 वर्षाच्या पोरीच्या शरीराची लचके तोडत आहे. तिच्यासोबत मंदिरामध्ये शरीर संबंध करत आहे. पर ह्या पोरीची अशी काय मजबुरी होती की या 70 वर्षाच्या अप्पा देशमुख सोबत शरीर संबंध करावे लागले. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यासोबत अशी भयानक घटना घडली की तुम्हाला जाणून घ्यायलाच पाहिजे मित्रांनो. पूर्ण स्टोरी सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, या गोष्टीची सुरुवात होते महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामधून. छोट्याशा गावामध्ये माधुरी नावाची 16 वर्षाची पोरगी तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. त्याच गावामध्ये राहणारा अप्पा देशमुख श्रीमंत व्यक्ती होता. श्रीमंत म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की खानदानी श्रीमंत. एक भला मोठा वाडा, 200-300 एकर शेती, त्या काही शेतीमध्ये ऊस वगैरे, आणि गावाच्या शेजारी नदी असल्यामुळे एक बलाढ्य व्यक्ती बनलेला होता. हातामध्ये ताकद होती, पैसा होता, पण त्याच्याकडे कमी होती ती एका स्त्रीच्या शरीराची. त्याच्या पत्नीचे थोडे दिवसापूर्वी निधन झालेले होते. तसं तर ती वयस्कर होती, पण हा अप्पा देशमुख तिच्यासोबत शरीर संबंध करून त्याची जी हवस आहे तो भागवायचा. पण आजकाल त्याच्याकडे हवस एवढी वाढलेली होती की ती हवस भागवण्यासाठी एका स्त्रीचं शरीर नव्हतं. तर मित्रांनो, हा रंगीला आदमी होता. म्हणजे पहिल्यापासून ज्या वेळेपासून याच्यापाशी जवानी आलेली आहे त्यावेळेलापासून वेगवेगळ्या स्त्रीसोबत, वेगवेगळ्या पोरींसोबत शरीर संबंध बनवलेला व्यक्ती, चटकेबाज म्हणतात ना, तसा व्यक्ती होता अप्पा देशमुख. तर आता अप्पा देशमुख आणि या माधुरीची ओळख कशी काय झाली? तर मित्रांनो, ही जी माधुरी आहे 10वी शिकणारी पोरगी, हुशार होती शाळेमध्ये. दिवसभर शाळेला जायची, थोडे दिवस संध्याकाळी आलं की अभ्यास करायची, आईला काम वगैरे करू लागायची. गरीब परिस्थिती, तिचं वडील रानामध्ये कामाला जाऊन पैसे कमवायचे. माधुरी जे मागेल शाळेसाठी साहित्य त्याची त्याला पुरवणी करायची. पण काही अशा गोष्टी होत्या की ती पुरवणी करू शकत नव्हती. नवीन कापडं, दप्तरं हे तर सारखं काय घेऊ शकत नव्हते, याच्यासाठी पैसा नव्हता. माधुरी हट्ट करायची पण काही करू शकत नव्हती. तर विषय असा झाला की माधुरीने विचार केला की आता मी शाळेला जाते, पण आता आपण रविवारी पण थोडं कुठं तर काम केलं तर आपल्यापाशी पैसा येईल. माधुरीची आई अप्पा देशमुखच्या घरी काम करायला जायची त्याच्या शेतामध्ये. त्यावेळेला त्याची आई म्हणली, मी आप्पाला विचारते की काम आहे का काय पोरीसाठी? तर ती पोरगी म्हणली, माधुरी, हो विचार ना एकदा, मी रविवारी शनिवारी काम करायला येईल आणि आलेल्या पैशातून आपला घर खर्च पण भागेल आणि मला जे साहित्य लागेल ते पण घेईल. असं म्हटल्यानंतर त्या माधुरीची आई आप्पाला विचारते की आप्पा, माझी एक पोरगी आहे 10वी शिकते, तिला पैशाची अडचण येते, म्हणून ती म्हणते की मी काम करू इच्छिते, तर काम आहे का काय? हा अप्पा देशमुख म्हणतो की घेऊन या ना, काय अडचण नाही, घेऊन या, तिला जे काम करायचं ते करू, जेवढं कमी काम सांगता येईल तेवढं सांगू. कसं आहे, आता ती पोरगी तुमची पोरगी म्हटल्यानंतर माझी नात असल्यासारखीच आहे. माधुरीची आई घरी येते. घरी आल्यानंतर तिच्या पतीला सांगते की माधुरीसाठी मी काम बघितलं आहे, शनिवारी रविवारी ती माझ्यासोबत कामाला येईल आणि ज्या काय तिच्या गरजा असतील ते तिच्या ती भागवेल. असं म्हटल्यानंतर तिचे वडील म्हणतात, ठीक आहे, अप्पा देशमुख आपल्या चांगल्याच ओळखीचा आहे, चांगला माणूस आहे, काय अडचण येणार नाही, घेऊन जा. 2-3 दिवसानंतर रविवार येतो. रविवारी माधुरी डबा बांधून तिच्या आईसोबत रानात कामाला जाते. आता पहिल्यांदाच कामाला रानात आली होती, त्यामुळे आप्पा तिला सुरुवातीला हे कर ते कर, इथनं उचल तिथनं ठेव अशी कामं सांगतो. एवढी जास्त जड कामं सांगत नाही. पण आप्पाची नजर त्या पोरीवरती गेलेली होती. त्याने विचार केला होता मनातल्या मनात, आता या पोरीसोबत आपल्याला काही करून शरीर संबंध बनवावे लागतील, भले आपल्या याच्यासाठी कितीही रान जाऊ दे. त्याला सवय होती पहिल्यापासून नाचणाऱ्या बायावरती पैसे उडवणे, त्यामुळे त्याला काय अडचण नव्हती. आता हळूहळू दिवस पुढे जात होते. 1 महिना झाला, 2 महिने झालं. आता थोडी माधुरीची इच्छा पूर्ण व्हायला लागली होती. पण जसा हातात पैसा येईल तसं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुमची गोष्ट असू द्या किंवा माझी असू द्या किंवा सर्वसामान्य व्यक्तीची असू द्या, पहिल्यांदा माणसाला कापडं पाहिजे असतात. कापडासाठी पैसे आले की माणसाला चांगले ब्रँडेड कापडं पाहिजे असतात. अशीच गोष्ट झाली माधुरीसोबत. हातात पैसा आला की वेगवेगळ्या गोष्टीसाठी अजून पैशाची हव्यास तिला वाढली होती. तिला आणखी गोष्टीसाठी आणखी पैसा पाहिजे होता. तिची इच्छा वाढत गेली होती. तिच्या आईने तिची इच्छा ओळखली होती. तिला सुरुवातीला बजावलं होतं की तू कधी तर कामाला ये, तुझ्या जे काही शाळेच्या वस्तू आहेत तेवढ्याच गरजेचा भागव. माधुरी हो म्हणायची आणि म्हणायची की घर खर्च चालवण्यासाठी पण मदत करेल, मला येऊ दे कामाला. असं म्हटल्यानंतर पुढच्या रविवारी माधुरी आणि तिची आई आप्पाच्या रानात कामाला जातात. त्यावेळेला ती माधुरी आप्पाला म्हणते, आप्पा ही जेवढी पगार देताना तेवढी कमी आहे, थोडी वाढवून द्या ना. आप्पा त्याला म्हणतो, पगार कशाला वाढवायची आहे, तुला एक्स्ट्रा काम करणं, एक्स्ट्रा पैसे मिळतील. आता एक्स्ट्रा काम म्हटल्यानंतर त्याचं जी होतं म्हणणं ते वेगळं होतं. माधुरीच्या सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण ज्या बायांमध्ये कामाला जायची त्या बायांमध्ये एक महिला होती, सविता. ती अप्पा देशमुखसोबत शरीर संबंध करायची. तिला जास्त काम करावं लागत नव्हतं. कायम अप्पाच्या
आसपास फिरायची, त्यामुळे तिला जास्त पैसे येऊन भेटायचे आणि काम पण करत लागत नव्हतं. ज्या वेळेला माधुरीच्या लक्षात आलं त्यावेळेला माधुरी पण आप्पाच्या शेजारी फिरायला लागली आणि आप्पापाशी गेले की त्याला म्हणायची, गोळ्या घेतल्या का, हातपाय दाबू का, पाणी देऊ का, असं म्हणत म्हणत आप्पाच्या लक्षात आलं की आता हे पाखरू आपल्या जाळ्यात सापडले. ज्या वेळेला आप्पाच्या लक्षात आलं त्यावेळेला आप्पाने शेवटचा डाव टाकला. आप्पाने तिला 2,000 रुपये दिले. 2,000 रुपये दिल्यानंतर माधुरी खुश होऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने आईला ते काय 2,000 दिले नाहीत. तिने ते पैसे त्या आठवड्यात आईश करण्यात उडवून टाकले. पुढच्या रविवारी तिची आई आजारी पडली. माधुरी म्हणली, मी एकटी जाते कामाला, आजच्या रविवारी उद्यापासून तू जा. तिची आई म्हणली, हो ठीक आहे. ज्या वेळेला माधुरी रानात कामाला जाते, महिला पण कमी आल्या होत्या कामाला आणि तो आप्पा देशमुख म्हटला, माधुरी बाळा इकडे ये, घरी थोडं काम आहे, घरचं थोडं काम करून मग रानात ये. आता त्या महिलांना काय एवढं वाटायचं, ही पोरगीला कशाला काय म्हणतोय वाटेल. माधुरीच्या आलं होतं लक्षात. माधुरी गेली रानातनं घराकडे. आता त्या ज्या महिला होत्या त्यातली एक महिला म्हणली, हा आता आप्पा देशमुखीच्या सोबत काय तर करतोय का. पण बाकीच्या महिला म्हणल्या, काय बोलते, एखाद्या मोठ्या महिलेसोबत करेल ठीक आहे, पण बारक्या पोरीसोबत कशाला करतोय. असं म्हटल्यानंतर ज्या वेळेला माधुरी गेली त्यावेळेला माधुरीला ओढलात आणि तिच्यासोबत शरीर संबंध करायला लागला. माधुरीनं पण विरोध केला नाही. तिला माहिती होतं हे केलं की आपल्याला जास्त पैसे भेटतील, कारण तिनं बघितलं होतं एका स्त्रीला असं करताना, त्यामुळे तिने विरोध केला नाही. हे झाल्यानंतर पहिल्यांदा शरीर संबंध बनले. आप्पाने 5,000 रुपये काढून दिले. माधुरी एवढी खुश झाली, तिला आता काय करू काय कळेना. माधुरीने तिची जी पगार होती एका हातात काढली आणि जे 5,000 रुपये मिळाले होते ते तिने दुसरीकडे काढले, दप्तरात टाकले. पूर्ण आठवडाभर आईश केली. आता या पूर्ण रविवारी असंच चालायचं. याच्यानंतर जेवढे पण रविवार आले त्यावेळेला हा आप्पा देशमुख तिला घरात बोलवायचा. तिची आई रानात काम करायची, हिच्यासोबत शरीर संबंध करायचा, 1,000-500 रुपये द्यायचा. आता आप्पा देशमुखच्या हातात एक पोरगी, चांगली जवान पोरगी हातात लागली होती, त्यामुळे तोही चांगले पैसे द्यायला लागला होता. आणि ती महिला जी होती जिच्यासोबत शरीर संबंध करायचा त्या महिलेला इग्नोर करायला लागला होता. त्या महिलेच्या लक्षात आले की काय कुठं चालू आहे. त्यावेळेला एके दिवशी हा आप्पा देशमुख आणि ही माधुरी रविवारी घरामध्ये शरीर संबंध करायचे सोडून मंदिरामध्ये जातात. ती महिला त्यांच्या पाठीमागून जाते आणि हे ज्या वेळेला मंदिरात शरीर संबंध करत होते तिने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि गावामध्ये व्हायरल केला. त्यावेळेला माधुरीची पूर्ण बेइज्जती झाली, तिच्या कुटुंबाची बेइज्जती झाली. सगळ्या गावामध्ये त्यांना नावं ठेवायला लागली. शरीर संबंध केले ते केले ह्या पोरीनं एवढ्या म्हाताऱ्यासोबत, असं म्हणून त्यांची एवढी बदनामी झाली. माधुरीने शेवटी टोकाचे पाऊल उचलले आणि स्वतःचे जीवन संपवले. तर मित्रांनो, पैशाच्या गरजेसाठी झालेली ही सुरुवात शेवटी पैशाच्या हव्यासासाठी अंत झाला. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा. आप्पा देशमुखला काय सजा मिळायला पाहिजे. आता पोलिसांमध्ये तर त्याच्या विरोधात FIR दर्ज झालेली आहे. काय सजा मिळायला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा.